नमस्कार मंडळी. तर आपण आज आलेलो आहे आपल्या एका देवदर्शनासाठी, खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी. येळकोट जय मल्हार. तर आपण बघू शकता हे असा मंदिराचा परिसर आहे. हा आपण आलेलो आहे इकडे. हे बघा, खंडोबा मंदिर संस्थान, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. आणि आपण आता चाललेलो आहे मंदिरांच्या पायऱ्याकडे. आणि या जेजूर गडाच्या सारख्याच पायऱ्या बनवलेल्या आहे. या पायऱ्या चढून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे बघा, आपण असं आजूबाजूला परिसर बघू शकता. खूप छान असा परिसर आहे. हे बघा, खूप छान आहे. आपण अवश्य एकदा इथे दर्शनासाठी येऊ शकता. हे बघा, आपण बघू शकतो खूप असं छान पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि या पायऱ्यांनी चढून आपण वरती जाणार आहोत. येळकोट जय मल्हार, खंडोबा मंदिर संस्थान. हे बघा, खूप असं छान टेकड्यावर मंदिर आहे. हे बघा, आपल्याला दिसत असेल दुरून, खूप छान दिसत आहे. इथे पाण्यासाठी विहीर पण आहे, आपण बघू शकताय. आणि हे आपण आता वरती चाललो आहे मंदिराकडे. हे बघा, आपण बघू शकता येळकोट जय मल्हार. हे आलेलो आपण मंदिराकडे वरती. इकडनं आपण बघू शकतो. हे बघा, या पायऱ्या चढून आलो. थोडासा आपल्याला दम लागल्यासारखा झाला आहे, ठीक आहे, पण आपण येऊ शकता. हे बघा, खूप छान असं मंदिर आहे, खंडोबा मंदिर संस्थान. इथे आलेलो आहे आपण. हे आपण इथे येऊन दर्शन घेऊ शकतो. इथे आल्यानंतर प्रथम दर्शनी आपल्याला गणपती महाराजांचं दर्शन होईल. आणि नंतर देवीचं आपण दर्शन घेऊ शकतो. नंतर आपण असं पुढे चालत गेल्यानंतर हे खंडोबा वाहन, खंडोबा यांचं वाहन आहे. बघा, आपण बघू शकता खूप छान असं वाहन आहे. हे बघा, इथनं असं मंदिर आहे समोर. खूप छान असं बनवलेलं आहे. हे बघा, आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेऊया. येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार. हे बघा, खूप छान असं आहे. आता मंदिर बंद असल्यामुळं आपल्याला दुरूनच दर्शन घ्यायचं आहे. तरी आपण बघू शकता. हे बघा, खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. वरती गाभारा पण आहे. आणि हे असंही बघा, आपण दर्शन घेऊ शकता. येळकोट जय मल्हार. खूप छान मंदिर सजवलेलं आहे. असं आपण दर्शन घेऊ शकता. आणि आता आपण थोडासा मंदिराच्या मागे येऊया. हे बघा, हे कोणाचं मंदिर असेल तर प्लीज आपण कमेंटमध्ये सांगू शकता. कारण आता मी हे सांगणार नाही आहे, पण तुम्हाला ओळखायचं आहे हे कोण असेल. तर मंडळी, खूप छान असा परिसर या संस्थांनी डेव्हलप केलेला आहे. वरती आपण बघू शकतो खूप असा सुंदर व्ह्यू आपल्याला येत आहे. हे बघा, खूप छान म्हणजे असं डोंगरावरती खूप छान मंदिर आहे. आणि आपल्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये म्हणजे आपण बघू शकतो सिंदखेडराजा तालुक्यामध्ये आल्यानंतर. कारण आता 12 जानेवारी लवकरच येणार आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव पण आपल्या सिंदखेडराजा नगरीमध्ये होणार आहे.
आणि त्यासाठी आपण आल्यानंतर इथे खंडोबा संस्थानला भेट देऊ शकता आणि चांगल्या प्रकारे इथनं हे बघा तुम्हाला खूप छान दिसत असेल, बघू शकता आपण. खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. इकडनं जायला पण तुम्हाला हे पण हा जायला हा पण एक रस्ता आहे, असा इकडे जाऊ शकता समोर. हे पण रस्ता आहे इकडे आणि हा मंदिराच्या समोरचा भाग आहे. इथे बघा उंबराचं झाड आहे, उंबर बघू शकता आपण, उंबराचं झाड आहे इथे. बाजूला जर बघितलं तर हे लिंबाचं झाड आहे, उंबराचं झाड बघा किती छान आहे. आणि याच्यासमोर हे दीपमाळ असते बघा, आपण बघू शकतो. हे वरती जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहे. हे असं आहे वरती जाण्यासाठी येते रस्ता, कारण वरती दीपमाळ झेंडा वगैरे लावलेला आहे. हे बघा आपण बघू शकतो. असं याच्यामध्ये आतून वरती जाता येतं, असं बनवलेलं आहे संस्थांनी. एकदम खूप छान आहे. इकडनं पण खूप छान दिसत आहे आपल्याला. हे बघा खूप छान असं आहे. प्लीज आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवर्जून आपण इथे खंडोबा संस्थानमध्ये खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी या. येळकोट येळकोट जय मल्हार. परत एकदा आपण दर्शन घेऊया. माऊली एक मिनिट या. हे बघा आपण आता दर्शन घेणार आहोत. हे बघा आपलं वाहन आहे, त्या थोडंसं असं धरा, मी दर्शन घेतो. असं इकडं तिकडं हात नका लावा. येळकोट येळकोट जय मल्हार. दर्शन घेतलेलं आहे. आपण बघू शकता खूप छान मंदिर आहे, मला खूप आवडलं आहे. हे बघा आमचे मित्र पण आलेले आहे सोबत. आज आम्ही दर्शन घेतलं त्यांच्यामुळं, त्यांनी आणलेलं मला इथे दर्शन घेण्यासाठी. तर आपण अवश्य मंदिराचा दर्शनाचा लाभ घेऊ शकता. आणि शेवटी परत एकदा येळकोट येळकोट जय मल्हार. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नंतर आपण दुसऱ्या पण मंदिरामध्ये जाऊन असे व्हिडिओ बनवणार आहोत. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.